व्हॉट्सअप गाईज. आता पुढच्या महिन्यात गणपती येणार आहेत, तर खूप खूप एक्सायटेड आहे. आणि खरंच म्हणजे वर्षभर तर एक नॉर्मल असतं, चांगलं असतं, पण गणेश चतुर्थीच्या वेळी जी एक्साइटमेंट असते ती खूप तयार असते. म्हणजे वर्षभरामध्ये एवढी मिळत नाही एक्साइटमेंट. आणि आमच्या घरी गणपती नसतो, पण मी जात असतो मंडळात वगैरे असं. तर येस, खूप भारी भारी म्हणजे वर्षातून म्हणजे हे कसं 10 दिवस असतात ना, 10, 11, 12 दिवस खूप जबरदस्त असतात. म्हणजे आणि यावी तर मुळात नवीन म्हणजे बघायला गेलं तर यावी लवकर आहे. 27 तारखेला, 27 ऑगस्टला. गेल्या वेळी बहुतेक 7 सप्टेंबरला काहीतरी होती, 7 सप्टेंबर असं काहीतरी मला आठवतं आहे. यावर्षी पण प्लॅन आहे बहुतेक पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला जायला. गेल्या वर्षी पहिल्याच दिवशी गेलेलो. आधी आपलं टी शर्ट वगैरे घालून गेलेलो. घाईमध्ये मला मिळाले नव्हते कुर्ता वगैरे, तर यावेळी मिळालं आहे, तर मी ते कुर्ता वगैरे घालून जाईल. लालबागचा राजा, गणेश गल्ली, चिंतामणी, तेजूकाय, म्हणजे लालबागला मुळात बघायला गेल्यानंतर वाईबच वेगळी आहे तिकडची. आणि जर असं पाहायला गेलं तर खूप एक्सायटेड आहे. दहीहंडीमध्ये आता मेन फेस्टिवल्स, सणांचा महिना सुरू झाले जातात. आता दहीहंडी येईल, नागपंचमी येईल, नंतर 15 ऑगस्ट येणार, मग नंतर मग गणपती येतील, मग दसरा, नवरात्री, दसरा, दिवाळी, क्रिसमस. आणि भारी मजा, आता तुम्ही मजा येणार. आता फेस्टिवल्स येणार आहेत, खूप खरेदी वगैरे चालू असणार. तर भारी वाटतं. आता 7 महिने संपले जवळ. आता 6 महिने राहिले वर्षाला. बघू आता कसं जातं हे वर्ष. बरेच गोष्टीचा विचार केलेला, त्यापैकी थोडेसे झालेत, थोडेसे अजून बरेचसे व्हायचं बाकी आहेत. म्हणजे खरंच बरेचसे व्हायचं बाकी आहेत गोष्टी. सो लेट्स सी हाव इट वर्क्स. आता आपला चहा आलेला आहे, 1 मिनिट. सो बघू कसं जातं आहे वर्ष ते येणारा. खूप काही करायचं आहे. आणि शक्यतो म्हणजे आता बघेन आता कसं करायचं आहे गणपतीचं. मला पण तेच चाललं आहे विषय. आणि गावाला कोकणामध्ये मुळात भारी असतो. मग कोकणामध्ये, पुण्यात वगैरे. माझी फ्रेंड आहे, गेल्या वर्षी तिने मला दगडूशेठ आणि पुण्यातले मानाचे गणपती म्हणजे थोडेफार तिने मला व्हिडिओज पाठवलेले, जे लक्ष्मी रोडवर वगैरे त्यांचा गणेश विसर्जन होतं, तर त्यांनी मला पाठवलेलं. तर यावेळी पण मी तिला बोलेन, शक्यतो असेल तर मला पाठव. आणि यावेळी बघू, व्लॉग वगैरे बनवायचा आहे. माझा पण तो विचार चालू आहे. एकदा झाल्याच्यानंतर मग मी बनवेन आणि बघेन कसं करायचं ते. मुळात ह्याच्यामध्ये बघायला गेलं ना, तर एक गोष्ट चांगली आहे की या सर्वामध्ये एक वेगळीच एक्साइटमेंट असते. आणि तेच सर्व आता बघायचं आहे कसं होतं, काय होतं. यावेळी भरपूर व्हिडिओज बनवायचे आहेत, प्लॅन आहेत. बघू आता कुठं कुठे कसं कसं जायला होतं. तर येस, खूप एक्साइटमेंट आहे. मला आठवतं लहानपणी मी ना ते न्यूजपेपरमध्ये कट करायचो पेपर, आणि ते गणपतीचे फोटोज वगैरे आहेत ते एका पुस्तकात चिटकवायचो. तर माझ्याकडे ते अजून आहे पुस्तक, तर मी यावेळी दाखवेन पुन्हा एकदा. तर बघूया आता कसं होतं आहे. खूप भारी वाटणार आहे. पुढचा महिना म्हणजे जबरदस्त असणार आहे. माझी इच्छा आहे की एकदा तरी आयुष्यात असा एक प्रसंग यावा की पूर्ण लालबागच्या राजाची मिरवणूक लालबागपासून चौपाटीपर्यंत ही अटेंड करायला मिळावी. त्याचा भाग असायला हवा मला, असं इच्छा आहे माझी. बघू, कधी ना कधीतरी असा योग येईल आयुष्यात. इच्छाशक्ती आहे, बघू आता. आणि भारी वाटतं. आता प्रत्येक वेळी काय ना काय देखावा असतो. बघू आता यावेळी काय देखावा आहे ते. गेल्या वेळी मला ना खूप मस्तपणे दर्शन झालं. पहिल्या दिवशी मी एवढं सांगतो तुम्हाला. म्हणजे 5-5:30ला मी रांगेत उभं राहिलो. म्हणजे चिंतामणीच्या समोर, गेटच्या समोरच ऑपोजिट साईडला रस्त्यावरती सुरू झाली लाईन. आणि ते करत 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 1.5 तास 2 तास लागले. पण आतमध्ये पण एवढी गर्दी नव्हती, धक्काबुक्की नव्हती, व्यवस्थित झालं, आरामात झालं. मस्त आलं ना. तर मग चिंतामणीला गेलो, मग गणेश गल्लीला गेलो, मग तेजूगायला गेलो. आणि तसंच मग घरी पण मी किती 10-10:15ला आलो त्यावेळी. आता बघू यावर्षी कसं होतं आहे, काय होतं आहे प्लॅन. यावेळी बघू, कोण मित्र असेल तर त्यांना पण घेऊन जाईल. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच संपवतो.